नमस्कार. अधिक मास महात्म्य या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 24 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमो आदि नारायणा. विश्वचाळका विश्वपाळना. चराचरा जे का रंजना. ते जाण तव सत्ते. तेथे मी नमन करता. ही केऊते पै असे वार्ता. म्हणून मौन्याची वागलता. चरणी माठा ठेवित. कुशळ करावी कविता. हे सकळ तुझी सत्ता. वदता आणि वदविता. मनोरथ पुरविता तुझी पै. ऐका श्रोते हो संत सज्जन. मागे विप्रकुमार गेला उद्धरून. सद्गुरु नारायणे कृपा करून गोदाने उद्धरिला. आता तयाची जे भगिनी. ते तो वेशेने नेली चाळवणी. तयेची काय झाली करणी. नारायणामनी चिंता ते. सद्गुरु ऐसा दयाळू पाही. दुजान देखो कवणे ठाई. विप्रकन्या बुडतसे पाही. पापडोही अगम्य तरी ते असे कवणे ठाई. तिये ते लावावे परमार्थ सोयी. म्हणून निघाला लवलाही. शोधी सर्वही भूमंडळा. तव लक्ष्मण नामे एक नगर. असे विस्तीर्ण अग्ने कोणावर. चारी वर्ण अपरंपार. धनदायी सावकार सर्वही. तेथे ती विप्रकन्या पाही. वेश्या घेऊन गेली लवलाही. ठेविती झाली निजग्रही. अत्यादरे करुनी उपवर झाली विप्रदुहिता. सभाग्य ती येते देखता. मागितले धन तेही ते हाता. अति सुंदरता देखुनी. आधीच ब्राह्मणवर्णी. गौरांगी सुंदरपणी. गंडस्थळे ठसठसूनी. नासिक करणी डोळसा. ऐसियते देखुनी शेटे महान. मागितले द्रव्य देती आणून. एरी ही जालिसे निमग्न. भरला मदन निजांगी. तया नगरी नारायण पाही. अवचट पातला तया ठाई. शोध करिता वेश्याग्रही. कळला सर्व वृत्तांत. मग तिच्या ग्रहा पातला. नयनी देखिली विप्रबाळा. मनी म्हणे अहारे कपाळा. हात व सोहळा केवता. ग्रही दासदासी अपार. गजरथवाकी शकट थोर. नाना वस्त्रे अलंकार. तेणे सुंदर शोभली. ऐसे देखुनी सुंदरी ते. निसंग चढला उपरी वरुते. एरी अवलोकिता तया ते. असेल कोणी व्यसनी हा. एरी मनी चाकाटली मनस्वी. म्हणे हा तव दिसता आहे तपस्वी. नेणो याची पूर्ण उर्मिसी. म्हणो निधामी आलासे. आसन देऊन या सत्वरा. नमन केले द्विजवरा. एरू न दे आशीर्वादोत्तर. नगे थारा निजासनी. ती म्हणे स्वामी बैसावे येथे. एरू हास्यवदने बोले ती ते. तू वा ओळखले नसे की आम्हा ते. बोले निरुते शुभानने. तुझा जन्म कवणे ठाई. कोठून आलीस या ठाई. ब्राह्मण कुळी उपजोन पाही. काय केले सार्थक. तुझी माता पिता पुण्यवान. तुझ्या बंधूची दशा कवण. येथे विषयी आसक्त होऊन. काय कर्माचरण आचरलिसी. उत्तम हा नरदेह पाही. वारंवार लादणार नाही. याचे सार्थक करी काही. न पडे प्रवाही अनेक. पुढे नरकवास अतिदारुण. कुंभपाकी घाली सूर्यनंदन. तेथे सोडविता तू ते कोण. असे तो सांगणे मज लागी. हा तुझा समग्र परिवार. दासदासी अपार. हस्तिवाजी रथवर धनापार गाठीसी. हे तव राहील जेथील तेथे. अंती एकल जाणे लागे तू ते. विचारून पाहे पुरते. सांगतो सत्य तुझ लागी. ऐसी उपदेशयुक्त ओळखण. ती येते देता झाला नारायण. एरी पाहती झाली निरकुन. तो ओळखिला पूर्ण निजमनी. हा तव माझा गुरुबंधू. म्हणून चाकाटली ते वधू. काहीच न बोलेची अनुवादू. मौनेची वंदिले तया ते. सद्गतीत परम अंतरी. होऊन तयाचे चरणदरी. बोलती झाली ते सुंदरी. अति आदरे तया ते. मग मुळापासून समग्र तया ते सांगती झाली समाचार. माझे म्हणेच तव कर्माघोर. भोगल्या विण सुटेना. आता कवण उपाया ते करू. केवी उतरील पैल पारू. कवण भेटेल ऐसा सद्गुरु. नरक घोरू चुके जेणे. हा नरदेह अति उत्तम पाही. तया उपरी ब्राह्मण वर्णदेहो. आहारे जनार्दरा शेषशाही. काय हे देवी महाराजा. ऐसे म्हणून ते वेळी. ढळढळाळू अशु गाळी.
चरणीचे मस्तक मोळी विप्रबाळी न सोडीच परमगहिवर दाटला मग कंठ करुनिया मोकळा रडो लागली ते अबला पडली गळा विप्राचा म्हणे माय बापे सर्व गोत माझा तू तव परम आप्त नेणू बुद्धीची कोण गत माझी मात केऊ तेगडे आम्ही उभयता भावंडे जाण दोघांच्या गती झाल्या दोन केवता कोपला नारायण कैसे प्राक्तन माझे हे आहा देवा केले काही मात्या पित्यांची सेवा घडली नाही बंधू तोही अवलोकिला पाही पडले अपायी काळाच्या दान धर्म नेण्याची वार्ता भजन पूजन न घडे सर्वथा विप्रभोजन न जाणे तत्वता नाही वार्ता पुण्याची संत सेवा घडली नाही जाण नायको कथा पुराण श्रवण वृथाले जन्मा लागून केवता भगवान कोपला आहारे दुष्टा चतुरानना हे काय ओढवले माझिया प्रार्थना हे केशवा हे जनार्दना यमयातना निवारी ऐसी सद्गतीत अंतरी परम घाबरली सुंदरी टपटपाश्रुगाळी नेत्री द्रवला अंतरी नारायण मगती येते धरून हृदयी संभोकिता झाला ते समयी म्हणे चिंता न करी काही शेषशायी निवारिल ऐसे विश्वासुनी तिजला आपण निजासनी बैसला मग म्हणे सांगेन जे ये वेळा ऐकसी की राजसे येरी वदे ते समयी स्वामिया अमान्य नो हे वचना तुझिया सांगाल तेच क्रिया स्वये आचरेन निर्धारे मग वदे तेव्हा नारायण म्हणे करी सर्वस्व ग्रहदान राहे निराळी होऊन पुढे महिमान देखसी आप्तसेवक सर्वाते निरोप देई सकळा ते देऊन त्र्याचिया द्रव्या ते अर्पी ब्राह्मणा ते सर्वही स्वये करुनिया स्नान मग पाचारी ब्राह्मण समग्रही पूजा करून देई लुटून भामिनीये तुळशी पत्र ठेवी ग्रहास काही नजरी मनियास होई सर्वस्व उदास सोडियास सकळही ऐसे आचरता तुझ लागी नुपेक्षुनी क्षीराब्धी जायोगी उडी घालुनी निजांगी होईल भयभंगी दयाळू विश्वास मानिसी वचनी तरी मुक्त होसी येच क्षणी पापद्रव्य देई टाकुनी चक्रपाणी तुष्टेल ऐसे वदता तीय लागून येरी तैसेच करती झाली आपण तत्क्षणी आली स्नान करून पाचारी ब्राह्मणी नगरीचे मग संकल्प करुनी सकळ ग्रहावरी ठेवले तुळशी दळ गाई म्हशी वाजी कल्लोळ विप्र सकळ नेते झाले दास आणि दासी पाही द्रव्य देऊनी मुक्त केले तेही एकाकी एक वस्त्रानिशी पाही ऐसी नवाई झालीसे इतके कर्म सरे ते पर्यंत नारायणी होता तेथ मागुता वेद ती येते जातो बिराडा ते पय्याम्ही आता तुवा एक करावे एकाने माते स्वीकारावे 3 सहस्र द्रव्य द्यावे तशीच आतळू द्यावे शरीर 3 सहस्र अर्पिल जो द्रव्य तू ते तरीच पुरबीजे तयाच्या मनोरथा ते नाही तरी स्वस्त बैसा निवांते मानी वचनार्थ इतुका आम्ही येऊ प्रातकाळी आकरणून ना तुझी नवाळी कृपाळू तो चंद्रमौळी संकटी संभाळी दासा ते ऐसे वदोन चादलता झाला एरीने नमस्कार करुनी बोळविला म्हणे अमान्य करी वचनाला जो सांगितला धर्मपै सूर्यास्त पावता झाला तव जार आले ते वेळा 3 सहस्त्रांचा नेम ऐकिला परतळा मेळा सर्वही कोणा तेन देववे इतके द्रव्य मग परत ते झाले सर्व एरी उपोषित असे पहा हो तव काय पूर्व वर्तले तेथे अंतरिक्ष जाता नारद मुनी कौतुक पाहिले तेणे नयनी तैसेचे ते झाले ब्रह्मभुवनी ब्रह्मया लागून नमियेले स्वागत पुसता ब्रह्मदेवे काय देखिले जे अपूर्व मग हास्य करुनी मुनिपुंगव काय पहावो बोल तू काय तुमची या लिखितार्था दिसे न आलीत असे ताता मग समूळ निवेदिली वार्ता होय देखता जेथे पै म्हणे विप्रकन्या सुंदर तियेने आचरावे कर्मजार तथा योग भरावे उदर हे तव अक्षर स्वामीचे तरी तियेने सर्वस्व दान केले अलोटने माते स्वीकारिले 3 सहस्र द्रव्य देता बले तरीच गडे रती त्यासी ऐसच्या द्रव्याचा नेमा लागुनी न देता उपशित कामिनी हे मी देखून नयनी या ठाया आलो असे हे असे ऐकता उत्तर मनी विचारी चतुर्वक्र म्हणे हे तो कर्मागोर घडू आले दिसताये मगो उठवनिया झडकरी
तीन सहस्र द्रव्य घेतले पदरी. त्वरे पातला त्या नगरी, अकस्मात द्वारी उभा ठेला. सौदागराचा वेश धरिला, सत्वर उपरीवरी वेधला. बोलता झालासे बोला, नेम ऐकिला निज करणी. नेमयुक्त द्रव्य दिदले, म्हणे मी परतून येतो. ये वेळे सिद्धता असो दे सकळ, म्हणून तात्काळ चालिला. ऐसी करून नवाई गुप्त झाला, ठाईचे ठाई. येरी मार्ग लक्षित बैसली पाही, सूर्योदया पावे तो. परी येतान देखे तया ते, उपोषित बैसली तेथे. नशिबेची द्रव्या ते, काही केली या जाणपा. तव सूर्योदय झाला, आणि नारायण पातला. येरीने वृत्तांत निवेदिला, जो वर्तला निशिते. म्हणे येऊन सौदागर, द्रव्य दिदले तीन सहस्र. न देखो अद्यापवर, पुढे प्रकार केऊता. ऐसे ऐकताची उत्तर, एरू हर्षला निर्भर. म्हणे बोलावी धरामर, वाटी सर्व धन हे. स्नान करून येई आता, बोलावनी विप्रा समजता. द्रव्य वेची हे तत्वता, नसे वार्ता अन्य काही. तथास्तु म्हणून निज वाचा, स्नान करून भावे साचा. पाचारून मेळा विप्रांचा, केला द्रव्याचा भणाणा. मुष्टी आणि ओंजळ भरून द्रव्य वाटती झाली कामिनी. आश्चर्य करती सकळजनी, देखे नयनी नारायण. दुसरे दिवसा लागून नामुष्टी भरे अन्न. तव दीनमान झाला अस्तमान, झाले कथन ब्रह्मदेवा. पुन्हा नारदे जाऊन वार्ता, निवेदिली ब्रह्मया करणी. म्हणे तीन सहस्र ते कामिनी, केवी हाणी द्रव्य ते. काल तुम्ही जे द्रव्य दिदले, ते तो सर्व ही दाना ते दिदले. पुढे पाहिजे विचारे, उपोषित अबलाती. आजचाचो दुसरा दिन, उपोषित ते अंगना. जार नये ती कोणी सदना, पुढे विचारण केऊ ते. जारत्वे उदर भरावे, हे तो असत्य झाले आगवे. मग ऐकून ब्रह्मदेवे, म्हणे हे तो बरवे दिसेना. मग उठोनी लवलाही, 30 सहस्र द्रव्य घेतले पाही. तात्काळ पातले निजग्रही, असे ज्या ठाई वेशाते. जितुके द्रव्य दान दिधले, तयाच्या दशगुणित अर्पिले. पाहिजे म्हणून शास्त्र बोलले, यदर्थी घेतले 30 सहस्र. आपण जातसे सावकार, जुंपोनिया रहमवर. बरी द्रव्य 30 सहस्र, पातला मंदिर लवला हे. समग्र द्रव्य पुढे ठेविले, म्हणे हे ठेविजे ग्रह मेळे. आम्हा ते व्यापले कामानळे, येऊ भोग वेळ लक्षुनी. आपण असो सावकार, पाहून तू ते स्वरूप सुंदर. अंगी दाटला कामजर, म्हणून सत्वर पातलो. तरी जे मागसी तेची देईन, न करी कदा अनुमान. हे द्रव्य ठेवी साठवून, आम्ही परतून येतसो. पाहून या सुंदर कांती, एरी चिकाटली चित्ती. मस्तक ठेवी चरणावरती, म्हणे विनंती परिसीचे. अलोट असे नेम माझा, तोची परिसीजे महाराजा. कालद्रव्या ते घेतले बोजा, झाले भाता तयाची. तरी तो अद्याप देखिला नाही, हे द्रव्य मी तो न सेवी. तयाचा मनोरथ पुरताही, सेवा तुमची स्वीकारू. ऐसे नेमोत्तर नारीचे जाण, आकर्णून चतुरानन. थकित झाला निजमन, हे तो कठीण दिसता आहे. मग ती ते बोलतसे वचना, तरी पुरवी तयाची कामना. तोवरी हे द्रव्य ठेवी साठवून, येऊ परतून मागुती. ऐसे तिये देवदूत, गुप्त झाला तत्क्षण. एरी चिकाटली मन, केऊती करती विपरीत. ऐसे वर्तमान झाले ते ठाई, तव भाग्योदय झाला पाही. नारायण आला लबलाही, एरी ठेवी पायी मस्तक. एरीने वार्ता निवेदिली सकळ, म्हणे देऊन द्रव्य तात्काळ. गुप्त झाला न लागता वेळ, नेणो खेळ कैसा हा. एरू म्हणे बहुत झाले निके, तरी आता एकाएके. स्नान करून यानिके, द्रव्य वाटी विप्राते. मग बोलते भामिनी, केऊता आचरू हे करणी. द्रव्य तो दिदले दोघांनी, न देखो नयनी एक तो. उत्तर देतसे नारायण, तू ते सांगतो ते करी कारण. तिथे तात्काळ स्नान करून विप्रवर्या हाकारिले. मग द्रव्याची करून झोळी,
नेती झाली विप्रमंडळी, एरी राहिलासे निराळी, नेत्र कमळी अवलोकित. ऐसा सर्व धनाचा व्यय केला, त्रिरात्र उपोषित ते बाळा. तव दिनमान असताच गेला, समाचार कळला ब्रह्मदेवा. नारदे निवेदिले समग्र, घाबरला चतुर्वक्र. म्हणे आता केवता प्रकार, न सुचे विचार काही आता. ऐसे द्रव्य न्यावे कोठवरी, तीते आयुष्य तो शतवरी. प्रतिदिनी आचरता सुंदरी, दशप्रत द्यावे लागे पै. सांप्रत द्यावे लागे 3 लक्ष, ऐसे वाढता दिवसेदिवस. गणती वर्षे शतास, तरी द्रव्यनाश कुबेराचा. ऐसे जाणून अंतरी, हंस विमान धाडिले झडकरी. म्हणे घेऊन यावी ते सुंदरी, आचरे परी ऐसी हे. आज्ञा होता तात्काळी, विमान उतरले भूतळी. तात्काळ दिव्यरूपी गेली, परिविमानीन बसईते. म्हणे सद्गुरु नारायण, न देखता न येता जाण. न सेवी मी विमान, जावे परतून माघारे. मग विमान करून स्थिर, दूर केले सत्वर. नमुनिया चतुर्वक्र समाचार सांगितला. विना नारायणा वाचुनी, विमानीन बैसे भगिनी. मग वदे कमळासनी, हेही कहाणी अपूर्व. नारायणा ते ठेविता, हेही बरी न दिसे वार्ता. तो ऐसेची वारंवार करिता, विपरीत वार्ता हो पावे. ऐसे जाणून निजमनी, उभयता आणविली ते क्षणी. वाहुनिया हंस विमानी, निजवनी आणिले. ऐसी ते शतायुषी जारिण, उद्धरिली सद्गुरु वचने. म्हणून अनन्य होऊन, जावे शरण सद्गुरु ते. परी मुख्य भाव असावा, मग पाविजे देवाधिदेवा. म्हणून सांगतो तुम्हा सर्वा, भावार्थे आचरावा मलमास. जरी सर्वी सर्वस्वे दान केले, तरी तात्काळ पाविजे फळे. संतुष्ट होऊन गोपाळे, पद आढळतो पावे. स्वस्ती श्री मलमाहात्म्य ग्रंथ, पद्मपुराणीचे संमत. मनोहर सुत विरचित, 24तमोऽध्याय गोडहा. इति श्री 24शतमोऽध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.